सोडायचं नाही, अजिबात सोडायचं नाही. शीतल म्हात्रे शिवसेनेत फूट पडल्यानंतर शीतल म्हात्रे हे काही दिवस उद्धव ठाकरेंसोबत होत्या. एका सभेत भाषण करताना त्यांचा डायलॉग प्रचंड गाजला होता. आज गुवाहाटीला बसलेत, काय काय ते, काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ती हिरवळ, सर्व कसं ओके मध्ये आहे. आता त्यांना सांगा, काय तो दांडा, काय ते डुंगर, सगळं कसं ओके करणार आहोत आपण. त्यानंतर याच शीतल म्हात्रे शिवसेना शिंदे गटात गेल्या आणि त्यांची भाषाही बदलली. ठाकरेंना अंगावर घेण्याची एकही संधी शीतल म्हात्रे यांनी सोडली नाही. टीव्हीच्या रिकाम्या बॉक्समधून खोके पोचत होते, खोके तुम्ही गोळा करत होतात. आता विधान परिषदेच्या 5 जागांसाठी येत्या 27 मार्चला मतदान होणार आहे. या निवडणुकीत महायुतीत भाजपला 3 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 1-1 जागेची उमेदवारी मिळाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. त्यानुसार जाहीर झालेल्या उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केला. शिंदे गटातून शीतल म्हात्रे विधान परिषदेसाठी इच्छुक होत्या. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चाही होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. यानंतर शीतल म्हात्रे यांनी ट्विटरवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. त्यांच्या या पोस्टनुसार त्या विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी कमालीच्या इच्छुक होत्या असंच दिसतंय. त्या म्हणतायत, मंजिले अभी और भी है, चलना अभी दूर तक और भी है, जो चाह थी मेरी वो मुझे नहीं मिली, पर जो कुछ भी मिला वो किसी स्वप्न देखी चाह से भी कम नहीं, असं ट्विट शीतल म्हात्रे यांनी केलंय. तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा.